प्रभू येशूच्या मधुर नामात आपणा सर्वांना सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो की आज पुन्हा एक वार आम्ही देवाच्या चरणाजवळ या शुक्रवारच्या प्रार्थनेच्या माध्यमातून उपस्थित होऊ शकत आहोत. परमेश्वर देव हा महान देव आहे, त्याची कृपा आमच्या जीवनावर आहे, म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान महिमा गौरव आदर सन्मान असो. प्रियांनो, या आपण यावेळेस या शुक्रवारच्या मनन चिंतनामध्ये आपण प्रभूला समर्पित होऊया. आपल्या प्रभू परमेश्वराच्या पवित्र वचनावर आपण यावेळेस मनन चिंतन करणार आहोत. परमेश्वराची इच्छा आमच्या जीवनामध्ये काय आहे, ती देवाची इच्छा पूर्ण व्हावी. माझ्या प्रियांनो, हीच आमच्या प्रत्येकाच्या जीवनाची इच्छा आहे. यासाठी देव परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. या आपण यावेळेस प्रभूला समर्पित होऊया आणि आज त्याच्या वचनाद्वारे परमेश्वराने आम्हा प्रत्येकाशी बोलावं, हीच आपण प्रभू समोर यावेळेस विनंती करूया. आपण प्रार्थनेमध्ये असूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराय, आम्ही यावेळेस तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर येत आहोत. प्रभू राय, आम्ही या समय तुला विनंती करतो बाप्पा की प्रभू या शुक्रवारच्या प्रार्थनेमध्ये मनन चिंतनामध्ये प्रभू पित्या परमेश्वरा, तू आम्हाला सहभागी होण्याची संधी दिली म्हणून आम्ही तुझ्या नावाला उंचवितो. तुला विनंती करतो पित्या की यावेळेमध्ये तू आमच्या समवेतो, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हा प्रत्येकाचं लाभू दे आणि प्रभू परमेश्वर आमच्याद्वारे तुझं गौरव तू करून घे, हीच आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. धन्यवाद देतो आहोत, तुझे आभार मानतो आहोत बाप्पा. प्रत्येक विश्वासणारे जे आमच्यासोबत आज जोडले जात आहेत बाप्पा, प्रभू परमेश्वरा तुझ्या मनन चिंतनात सहभागी होत आहेत प्रभू, त्या प्रत्येक कुटुंबांना, घरांना प्रभू, माझ्या प्रिय मंडळीस प्रभू तुझ्या आशीर्वादाने तू भरीच या समय तुला विनंती आहे. प्रभू राय, पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. आमच्या परमेश्वरा स्तवनाचा यज्ञ तू स्वीकारून घेतलेला आहे, याबद्दल आम्ही तुझे आभार मानितो. प्रभू परमेश्वर, आम्ही आपली दृष्टी केवळ तुझकडे लावित आहोत आणि प्रभू तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण व्हावी, हीच आमची या समय तुला विनंती आहे. पुढील वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करीत प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रेरणाय मागतो आहोत, म्हणून तो ऐक पित्या, आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, की आज प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण पुन्हा एक वार सहभागी झालेलो आहोत. परमेश्वर देव आम्हास आमच्या जीवनामध्ये त्याच्या कृपेने, त्याच्या आशीर्वादाने भरो, हीच प्रभूचरणी यावेळेस प्रार्थना आहे. या आपण यावेळेस आजच्या मरणाकरिता निवडण्यात आलेल्या शास्त्र भागाचं आपण वाचन करणार आहोत. नवीन करार यातील इब्री लोकासपत्र याचा 13वा अध्याय आणि वचन 20-21 आपण यावेळेस वाचणार आहोत. हिब्रूज चॅप्टर 13 वर्सेस 20 and 21. इब्री लोकासपत्र याचा 13वा अध्याय वचन 20 आणि 21 आम्हास येण्याप्रमाणे म्हणते, आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो, आमेन. परमेश्वर देव, वाचण्यात आलेले ही वचने आज आमच्या मनन चिंतनाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. प्रियांनो, खरोखर जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद असो, त्याची स्तुती असो की आमचा जिवंत देव परमेश्वर आमच्या समवेत आहे. देवाची इच्छा आज आमच्या मननाचा विषय आहे. द विल ऑफ गॉड. परमेश्वराची इच्छा आमच्या जीवनाशी काय आहे हे आम्हा प्रत्येकाला जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. माझ्या प्रियांनो, जर आम्ही पवित्र शास्त्राकडे आपलं लक्ष केंद्रित केलं तर आम्हाला दिसून येईल की देवाच्या इच्छेमुळे आम्हा मानवाचं तारण जे आहे ते साध्य झालेलं आहे. आम्हा मनुष्याला देवाने तारण दिलेलं आहे, कारण ही त्याची इच्छा होती. कारण मनुष्य जर आम्ही पाहिलं तर तो पातकी आहे. पापामध्ये त्याचा जन्म होतो. आदाम आणि हव्वा यांच्याद्वारे आज्ञेचं उल्लंघन झालं आणि तेव्हापासून पापाचा प्रवेश या जगामध्ये झालेला आहे आणि त्या पापामध्ये मनुष्य जो आहे तो दिवसेंदिवस वाढत गेला. देवाने प्रयत्न केला, त्याची इच्छा त्याने प्रगट केली की मानवाचं तारण केलं जावं, त्याला त्या पापापासून त्याची सुटका व्हावी. पण आम्ही पाहतो की वारंवार मनुष्य जो आहे त्या पापामध्ये पडत गेला, वाढत गेला आणि देवापासून तो दूर झाला. पण देवाची इच्छा आहे की आम्ही त्या परमेश्वराचं तारण जे आहे ते आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं. आणि म्हणून याचकरिता आम्ही पाहतो की त्या देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठविलेला आहे. त्याचं प्रेम होतं, त्याची प्रीती होती आणि माझ्या प्रियांनो, त्यासोबत त्याचीही इच्छा होती की त्याच्या निर्मितीने विशेष प्रकारे त्या पापाच्या बंधनामध्ये राहू नये, नरकाच्या वाटेने त्यांनी जाऊ नये. या अनुषंगाने देव परमेश्वराने त्याची इच्छा प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वरूपात आम्हाला तारण देण्याच्या माध्यमातून त्याने प्रगट केलेली आहे आणि ती इच्छा आम्हा प्रत्येकाकरिता आहे. आज जे आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये बसलेलो आहोत, देवाच्या चरणाजवळ आलेलो आहोत, आज या मनन चिंतनामध्ये सहभागी आहोत, या जगामध्ये जे आम्ही वावरत आहोत, माझ्या प्रियांनो, आम्हा प्रत्येकाकरिता देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा आमच्या प्रत्येकाच्या जीवनात आहे आणि माझ्या प्रियांनो, विशेष प्रकारे आम्हा प्रत्येकाला देव परमेश्वराने या जगामध्ये जेव्हा ठेवलेलं आहे, एका कारणाने व उद्देशाने त्याने या जगात ठेवलेलं आहे.
ते कारण आणि उद्देश त्याच्या इच्छेसोबत जोडला गेलेला आहे. आम्ही त्या देवाच्या इच्छेनुसार या जगामध्ये आहोत, म्हणून हे जीवन आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठविण्याद्वारे त्या देवाने आपली इच्छा मानवाच्या जीवनामध्ये प्रगट केलेली आहे की आमचं तारण व्हावं. देव परमेश्वराने आपली प्रीती प्रगट केलेली आहे का, की त्याची इच्छा होती की देवाची प्रीती मनुष्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी. माझ्या प्रियांनो, ती प्रीती देव परमेश्वराने आम्हास आमच्या जीवनामध्ये दिलेली आहे. त्या प्रीतीला आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनुभवायचं आहे आणि देवाची इच्छा आम्हाला जाणून घ्यायची आहे. God has a special purpose and reason for each and everyone's life. प्रत्येकाच्या जीवनातून देव परमेश्वराची इच्छा आहे, त्याच्या एका कारणाने देव परमेश्वराने आम्हाला या जगामध्ये ठेवलेलं आहे आणि ते आज आम्हाला जाणून घ्यावयाचं आहे. सर्वात पहिले आपण यावेळेस पाहणार आहोत की देवाची इच्छा आमच्या जीवनासाठी काय आहे. काही महत्त्वाची वचनं आपण यावेळेस समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जर आपण फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय जर आम्ही पाहिला, त्याचं 4थं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही आनंद करा, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. ही देवाची इच्छा आहे. तुमच्या आणि माझ्याकरिता ही देवाची इच्छा आहे. माझ्या प्रियांनो, आम्ही जेव्हा इब्रियरास पत्र याचा 13वा अध्याय वचन 21 पाहतो, तर त्या ठिकाणी देखील देवाचं वचन म्हणतं, तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. परमेश्वर देवाची इच्छा आहे की आम्ही चांगल्या कामात सिद्ध व्हावं. आणि वचनाच्या माध्यमातून परमेश्वर आम्हाला सांगू इच्छित आहे की त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यास परमेश्वर आम्हा प्रत्येकाला सिद्ध करो. त्या देवाच्या इच्छेप्रमाणे आमच्या प्रत्येकाच्या जीवनात गोष्टी होणे अत्यंत गरजेचे आहे. जर आम्ही थेसलोनिकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय पाहतो, 16व वचन आम्हाला सांगतं की सर्वदा आनंदित असा, रिजॉइस ऑलवेज. सर्वदा आनंदित असा, रिजॉइस ऑलवेज. देवाची इच्छा आहे की आम्ही सर्वदा आनंदित असावे. आमच्या जीवनामध्ये आनंद जो आहे देव परमेश्वराने आम्हाला तो घेण्याकरिता दिलेला आहे. तो आनंद आमच्या जीवनामध्ये कुठेतरी कोपऱ्यात ठेवण्यासाठी दिलेला नाही आहे. आणि म्हणून वचनाच्या माध्यमातून आज वचन आम्हाला म्हणत आहे की सर्वदा आनंदित असा, ही देवाची इच्छा आहे. 17व वचन जर आम्ही पाहिलं तर दुसरी गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते, निरंतर प्रार्थना करा. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा. पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय 16 आणि 17 वचन आम्हाला सांगत आहे. 18व्या वचनाकडे जर आम्ही आपलं लक्ष केंद्रित केलं तर वचन म्हणतं, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. तुम्ही आनंदित असा, तुम्ही निरंतर प्रार्थना करा आणि सर्व स्थितीत तुम्ही उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी येशू ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. या ठिकाणी आम्हाला सांगण्यात येत आहे की देवाची इच्छा काय आहे. ख्रिस्त येशूमध्ये आमच्या जीवना संदर्भात देवाची इच्छा काय आहे, तर आम्ही सर्वदा आनंदित असावे, आम्ही निरंतर प्रार्थना करावी आणि आम्ही विशेष प्रकारे सर्व स्थितीत आम्ही उपकार स्तुती करावी. ही देव परमेश्वराची आमच्यासाठी इच्छा आहे. वचन आम्हाला सांगतं, 18वं वचन म्हणतं की कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आज आमच्या जीवनाकडे आम्ही पाहूया, मी आनंदित आहे काय. प्रभू सोबत जेव्हा मी आपलं जीवन जगत आहे, मी आनंदित आहे काय. प्रभू सोबत जेव्हा मी आपलं जीवन जगत आहे, मी निरंतर प्रार्थना करीत आहे काय. प्रभू सोबत जेव्हा मी आपलं जीवन जगत आहे, सर्व स्थितीत, सुखात, दुःखात, श्रीमंतीत, गरिबीत, आजारीपणात, निरोगीपणात, मी माझ्या जीवनामध्ये सर्व स्थितीत उपकार स्तुती करीत आहे काय. कारण ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. देवाची इच्छा हीच आहे. देवाची इच्छा आमच्या जीवनासंदर्भात माझ्या प्रियांनो ही आहे की आम्ही विशेष प्रकारे आनंदित असावे, आम्ही प्रार्थनेत असावे, आम्ही सर्व स्थितीत उपकार स्तुती करणारे असावे. अनेक असे वचनं आम्हाला आढळून येतील, पण पर्टिक्युलर आम्ही जेव्हा या वचनाकडे पाहतो तर आम्हाला या ठिकाणी सांगण्यात येत आहे की ही देवाची इच्छा आहे त्याच्या निवडलेल्यांच्या जीवनातून. जे त्याच्यावर विश्वास करणारे आहेत, जे त्याच्यावर आशा ठेवणारे आहेत, जे त्याच्यावर प्रीती करणारे आहेत, जे त्याच्यासोबतच जीवन जगणारे आहेत, त्यांच्या जीवनाशी देवाची इच्छा आहे की त्यांनी सर्व स्थितीत उपकार स्तुती करावी, त्यांनी निरंतर प्रार्थना करावी, त्यांनी सर्वदा आनंदित असावे. ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. माझ्या प्रियांनो, याच थेसलोनिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 3रं वचन जर आम्ही पाहतो तर त्या ठिकाणी देखील आम्हाला देवाची इच्छा आणखी थोड्या पुढच्या स्वरूपात आमच्या जीवनाशी दिसून येत आहे. ती काय आहे आपण यावेळेस वाचूया. थेसलोनिकरास पहिले पत्र याचा 4था अध्याय आणि 3रं वचन बघा काय म्हणतं, कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे. देवाची इच्छा आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे. God's will is this, that you should be sanctified. He is having
His will towards us that regarding our sanctification. आमच्या पवित्रीकरणाच्या संदर्भात देवाची इच्छा आमच्या जीवनाशी आहे. माझ्या प्रियांनो, आम्ही केवळ आनंदितच असू नये, आम्ही केवळ प्रार्थना करणारेच असू नये, आम्ही केवळ सर्व स्थितीत उपकार स्तुती करणारेच असू नये, पण आमचं पवित्रीकरणही व्हावे ही देवाची आमच्या जीवनाची इच्छा आहे. पहिले पेत्र याचा पहिला अध्याय वचन 14 ते 16 जर आम्ही पाहिले तर वचन आम्हाला सांगतं की तुम्ही अज्ञानासारखे वागू वर्तू नका, तर परमेश्वर जसा पवित्र आहे तसे तुम्हीही पवित्र असा. कारण असा शास्त्रलेख आहे की जसा मी पवित्र आहे तसे तुम्हीही पवित्र असा. देवाची इच्छा आहे आमचं पवित्रीकरण व्हावं. जसा तो पवित्र आहे तसे आम्ही पवित्र असावे ही देवाची इच्छा आमच्या निवडलेल्यांच्या जीवनाशी आहे, आम्हा त्याच्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनाशी आहे. आज त्या इच्छेवर आम्ही टिकून आहोत काय? पवित्रीकरण आम्ही आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊन त्या पवित्रीकरणाचं जीवन आम्ही जगत आहोत का, हा विचार आज आम्हाला करणे गरजेचे आहे. कारण ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. देवाची इच्छा ही आहे की आमचे पवित्रीकरण व्हावे. माझ्या प्रियांनो, वचन आम्हाला सांगत आहे की आमचं पवित्रीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही जर पहिले पेत्र याचा दुसरा अध्याय त्याचं 15 वचन जर आम्ही पाहतो तर वचन आम्हाला सांगतं देवाची इच्छा काय आहे. आणखी एक 5वी गोष्ट आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. वचन म्हणतं, कारण देवाची इच्छा अशी आहे की तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध माणसाच्या अज्ञानाला कुंठित करावे. परमेश्वराचं वचन आम्हाला म्हणते देवाची इच्छा ही आहे की तुम्ही चांगले करीत राहावे. डू गुड. First thing we have seen, rejoice always, pray without ceasing, in everything give thanks, your sanctification is more important, and fifth thing is do good. माझ्या प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये चांगलं करीत राहावयाचं आहे. देवाची इच्छा आमच्याकरिता हीच आहे की आम्ही चांगलं करीत राहावे. या देवाच्या इच्छेच्या संदर्भातील वचन आम्ही या ठिकाणी पाहिलेले की देवाची इच्छा आमच्या जीवनाच्या संदर्भामध्ये अशा प्रकारे आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. या देवाच्या इच्छेला आज आम्ही आपल्या जीवनामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे. आमची स्वतःची इच्छा नाही, पण देवाची इच्छा आमच्या जीवनातून पूर्ण होणे गरजेची आहे. आम्ही प्रभूला म्हणावे की प्रभू, माझी इच्छा नाही पण तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. तो येशू ख्रिस्त जो या जगामध्ये त्याचा एकुलता एक पुत्र बनून आला, जो खुद्द देव होता, तो येशू ख्रिस्त देखील जेव्हा आपल्या स्वर्गीय पित्याच्या संदर्भामध्ये जेव्हा आपल्या शिष्यांसोबत तो वार्तालाप करीत आहे, तो त्यांना सांगतो की मी या जगामध्ये याच करिता आलेलो आहे की मी माझ्या स्वर्गातील पित्याची इच्छा पूर्ण करावी. मी माझी इच्छा पूर्ण करण्याकरिता आलेलो नाही, पण मी देवाची इच्छा पूर्ण करण्याकरिता आलेलो आहे. गेतशेमानी बागेमध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सेवा कार्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होता, त्या ठिकाणी जेव्हा तो त्या वेदना अनुभवत होता, तो महसूस करीत होता, त्याला वाटत होतं की मला कुठलं दुःख सहन करावयाचं आहे, ते आठवत असताना, त्या गोष्टींचं विशेष प्रकारे स्मरण होत असताना तो गेतशेमानी बागेमध्ये जेव्हा गुडघ्यावर प्रार्थना करीत आहे, परमेश्वरास तू विनंती करीतो, होत असेल तर हा प्याला मजपासून टळू दे, पण माझी इच्छा नाही, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासमोर हा कित्ता ठेवलेला आहे की आम्ही सर्व स्थितीत उपकार स्तुती करावी आणि सर्व स्थितीत देवाची इच्छा पूर्ण करणारे आम्ही झालो पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये त्याला जरी दुःख त्या ठिकाणी दिसत होते, जरी त्याला वेदना त्या ठिकाणी दिसत होत्या, जरी त्या वेदना त्याला शारीरिकरित्या झालेल्या नव्हत्या, पण प्रार्थनेमध्ये जेव्हा तो देवाच्या जवळ गेला, त्या ज्या वेदना आहेत, त्या जे दुःख आहे, ते जे शारीरिक शोषण आहे, जेव्हा त्याला त्या ठिकाणी विशेष प्रकारे ते जाणवलं, तो देवाला म्हणतो, देवा, होत असेल तर हा प्याला मजपासून टळू दे, पण त्याने त्या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे की माझी इच्छा नाही पण तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. माझ्या प्रियांनो, आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या देवाची इच्छा पूर्ण करावयाची. तो आम्हाला म्हणतो की तुम्ही सर्वदा आनंदित असा, तुम्ही निरंतर प्रार्थना करा, तुम्ही सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, तुम्ही पवित्रीकरण स्वतःचं होऊ द्या, आणि माझ्या प्रियांनो, तुम्ही सदैव चांगलं करा. इब्रिकरास पत्र याचा 13वा अध्याय जेव्हा आम्ही पाहिलेला आहे, त्याचं वचन म्हणतं की परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी सांगत आहे, इब्रिकरास पत्र याचा 13वा अध्याय आणि 21वा वचन, की तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो. त्याला जे आमच्या जीवनामध्ये आवडते तो येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये करो, व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. आपल्या इच्छेप्रमाणे चांगलं करण्यास आम्हाला प्रत्येक कामात त्याने सिद्ध करावे, ही जणू एक प्रार्थना देवासमोर या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. देवाची इच्छेला आमच्या जीवनामध्ये प्राधान्य असलं पाहिजे.
माझ्या प्रियांनो, जर आम्ही ही देवाची इच्छा पाळतो, आम्ही सुरुवातीस पाहिले 5 महत्त्वाच्या गोष्टी देवाच्या वचनाच्या आधारे, की देवाची इच्छा म्हणजे आम्हाला काय सांगत आहे, देवाच्या इच्छेनुसार आम्ही काय केले पाहिजे, या अनुषंगाने आम्ही जेव्हा काही 5 महत्त्वाच्या या ठिकाणी गोष्टी पाहिलेल्या आहेत, की आम्ही आनंदित असावे, आम्ही प्रार्थना करणारे असावे, आम्ही सर्व स्थितीत उपकारस्तुती करणारे असावे, आम्ही जसा तो पवित्र आहे तसे आम्ही पवित्र असावे. देवाची इच्छा आहे की आमचे पवित्रीकरण व्हावे आणि आम्ही चांगले जे चांगले ते आम्ही करावे, ही देवाची आमच्याकरिता इच्छा आहे. माझ्या प्रियांनो, आता जर आम्ही ही चांगली इच्छा करीत आहोत, देवाची इच्छा जर आम्ही आपल्या जीवनामध्ये पूर्ण करीत आहोत, तर याचे आशीर्वाद काय हे देखील आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. व्हॉट आर द ब्लेसिंग्स टू डू द विल ऑफ गॉड. देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये काय आहे, देवाची इच्छा आपल्या जीवनामध्ये करण्याचे, पूर्ण करण्याचे, पाळण्याचे आशीर्वाद काय आहेत, हे देखील आम्हाला आपल्या जीवनामध्ये समजून घेणे गरजेचे आहे, आम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे. माझ्या प्रियांनो, जर मत्तेकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय जर आम्ही पाहतो, तर देवाच्या इच्छेचा पहिला आशीर्वाद आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी कळून येतो. आम्ही यावेळेस आपापल्या पवित्र शास्त्रातून काढूया. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 21वा वचन बघा आम्हाला काय सांगतं. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 21वा वचन सांगतं, मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. मला प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्या अशा प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. जर देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही वागणार आहोत, माझ्या प्रियांनो, देवाच्या राज्यामध्ये आमचा प्रवेश निश्चित आहे. याचं अभिवचन प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी दिलेलं आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे जे वागणार आहेत त्यांना स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश मिळणार आहे. त्या सार्वकालिक जीवनामध्ये त्याला प्रवेश मिळणार आहे, देवाच्या सानिध्यामध्ये त्याला प्रवेश मिळणार आहे. याची सुनिश्चितता देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याने आम्हाला प्राप्त होते. प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे, सर्व जे प्रभुजी प्रभुजी मुखाने केवळ बोलत आहेत, अंतःकरणातून जर नाही आहे, त्याप्रमाणे जर ते वागत नाही आहेत, वर्तत नाही आहेत, तर त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही आहे. पण जे त्याच्या इच्छेप्रमाणे वागतात त्यांचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होईल. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने याची खात्री करून दिलेली आहे. माझ्या प्रियांनो, त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा आशीर्वाद, त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्याचा आशीर्वाद हा आम्हाचा आहे की आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश प्राप्त होणार आहे. आमचा प्रवेश निश्चित होणार आहे याची खात्री प्रभू येशू ख्रिस्ताने वचनाच्या माध्यमातून आमच्या समोर ठेवलेली आहे. मत्ते 7:21 हे वचन आम्ही प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून घ्यावयाचं आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे जे वागतात त्यांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल. दुसरा आशीर्वाद आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आपण यावेळेस आपल्या पवित्र शास्त्रातून काढूया आणि त्याची आपण 48 ते 50 वचनं जर आपण वाचली तर त्या ठिकाणी देखील आम्हाला दिसून येईल की दुसरा आशीर्वाद आम्हाला काय प्राप्त होत आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसोबत त्या ठिकाणी वार्तालाप करीत होता, त्यांना देवराज्याविषयी जेव्हा शिकवित होता, कोणीतरी येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटले की त्या लोक समुदायामध्ये, त्या गर्दीमध्ये, प्रभू येशू ख्रिस्ता तुझे नातलग आलेले आहेत, तुझी आई, तुझे भाऊ बहीण जे आहेत तुला भेटण्याकरिता आलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त बघा 48व्या वचनामध्ये काय म्हणतो. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि त्याच्या 48व्या वचनामध्ये, तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ. आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, पहा माझी आई व माझे भाऊ. जे त्याचं ऐकत होते त्यांच्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. आणि 50व्या वचनामध्ये तो म्हणतो, कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई आहे. म्हणजे ख्रिस्ताच्या कुटुंबाचा एक भाग होण्याची संधी आम्हाला आमच्या जीवनामध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे करण्याने आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करीतो तोच माझा भाऊ, बहीण व आई आहे. त्याच्या कुटुंबाचे घटक आम्ही केव्हा बनतो, जेव्हा आम्ही स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो. हा दुसरा आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी प्राप्त होत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या कुटुंबाचे आम्ही एक घटक बनत आहोत. वी आर बिकमिंग द मेंबर ऑफ क्राइस्ट फॅमिली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या कुटुंबाचे आम्ही घटक बनतो. हा आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी प्राप्त होत आहे. माझ्या प्रियांनो, परमेश्वराचा हा आशीर्वाद आम्हाला आमच्या जीवनामध्ये देऊ इच्छित आहे जर आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे वागणार आहोत.
जर आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे करणार आहोत तर हा आशीर्वाद देव परमेश्वर आम्हास आमच्या जीवनामध्ये देऊ पाहत आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, जे माझ्या स्वर्गातील पित्याची इच्छेप्रमाणे करीतात तेच माझे भाऊ बहीण व आई आहे. आज आम्ही आपल्या जीवनामध्ये विचार करूया, मी स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे मी करीत आहे काय, वागत आहे काय. जर आम्ही वागत आहोत तर त्या स्वर्गातील राज्यामध्ये आमचा प्रवेश आहे. जर आम्ही त्या इच्छेप्रमाणे करीत आहोत तर माझ्या प्रियांनो, ख्रिस्ताच्या कुटुंबाचे घटक आम्ही आपल्या जीवनामध्ये बनणार आहोत. हा दुसरा आशीर्वाद देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचा आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. जर आम्ही पाहतो पहिल्या योहान याचा 2 अध्याय आणि त्याचं 17 वचन जर आम्ही पाहिलं, त्या ठिकाणी देखील आम्हाला दिसून येतं की जे देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात ते सर्व काळ टिकून राहणारे आहेत. दे विल बी अबाइडिंग फॉर एव्हर. ते सर्व काळ टिकणारे आहेत. आम्ही वाचूया पहिले योहान याचा 2 अध्याय आणि 17 वचन. बघा आम्हाला काय सांगतं. पहिले योहान याचा 2 अध्याय 17 वचन, जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहे. जे काही आम्हाला दृश्य स्वरूपात दिसत आहे जगामध्ये आहेत ते सर्व नाहीसं होणार आहे. पण पुढे म्हटलेलं आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. ही विल बी अबाइडिंग फॉर एव्हर. देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. हा देवाच्या वचनातील आशीर्वाद आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा जो आहे तो सर्व काळ राहणारा आहे. माझ्या प्रियांनो, हे देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्याचे आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद प्राप्त होत आहे. आज आम्ही आपल्या जीवनामध्ये विचार करूया की मी देवाच्या इच्छेप्रमाणे जगत आहे काय. देवाची इच्छा आम्हाला सांगत आहे की आम्ही सर्वदा आनंदित असावे. देवाची इच्छा आम्हाला सांगत आहे आम्ही निरंतर प्रार्थना करणारे असावे. देवाची इच्छा आम्हाला सांगत आहे की सर्व स्थितीत उपकार स्तुती करणारे असावे. देवाची इच्छा आम्हाला सांगत आहे आम्ही स्वतःचे पवित्रीकरण करून घ्यावे. देवाची इच्छा आहे की आमचे पवित्रीकरण व्हावे. देवाची इच्छा ही पण आहे की आम्ही सर्वदा चांगले करावे. माझ्या प्रियांनो, या देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याचे आशीर्वाद देखील आहेत. त्याने आम्हाला अशाच ह्या गोष्टी सांगितल्या नाहीत, असेच त्याने त्याची इच्छा आमच्या जीवनामध्ये प्रगट केली नाही, पण त्याने त्याच्या इच्छेचे आशीर्वाद देखील आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत. इफ वी आर लिव्हिंग अकॉर्डिंग टू हिज विल, सो वी आर गोइंग टू रिसीव्ह हिज ब्लेसिंग्स. जर आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे वर्तणार आहोत, वागणार आहोत, करणार आहोत, आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याचे आशीर्वादही प्राप्त होतील. पहिला आशीर्वाद आम्ही पाहिला की आम्हाला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळेल. दुसरा आशीर्वाद आम्ही पाहिला की आम्ही आपल्या जीवनामध्ये त्या ख्रिस्ताच्या कुटुंबाचे घटक होणार आहोत. आणि तिसरा आशीर्वाद आम्ही पाहिलेला आहे की आम्ही सर्व काळ टिकून राहणारे होणार आहोत. देवाच्या इच्छेला जेव्हा आम्ही आपल्या जीवनामध्ये पूर्ण करीतो, हे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होतात. माझ्या प्रियांनो, या आशीर्वादांना आम्ही आपल्या जीवनामध्ये स्वीकारूया. देवाची इच्छा काय आहे हे आम्ही जाणून घेतले पाहिजे. देवाची इच्छा काय आहे आम्ही समजून घेतले पाहिजे. देवाची इच्छा काय आहे त्याप्रमाणे आम्ही वर्तिले पाहिजे. परमेश्वराचं वचन म्हणतं की तुम्ही अज्ञानासारखे वागू वर्तू नका, तर तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागा. देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही जगा. कारण माझ्या प्रियांनो, देवाची इच्छा आमच्या ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे की आम्ही निरंतर प्रार्थना करावी, सर्वदा आनंदित असावे, सर्व स्थितीत उपकार स्तुती करावी. आम्ही जसा तो पवित्र आहे आम्ही तसे पवित्र असावे आणि आम्ही निरंतर सदैव आम्ही जे चांगले तेच आम्ही करावे. कारण वचन आम्हाला म्हणतं परमेश्वर जो आहे तो आम्हाला प्रत्येक चांगल्या कामाकरिता तो सिद्ध करणारा आहे. आम्ही परत एक वार वचन वाचूया. इब्री लोकासपत्र याचा 13वा अध्याय आणि 21वा वचन म्हणतं, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये ख्रिस्त येशूच्या द्वारे करो. तो देव त्याला जे आवडते ख्रिस्त येशूमध्ये ते आपल्या जीवनामध्ये तो करो, आपणामध्ये त्याच्या ख्रिस्ताच्या द्वारे करो. तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामासाठी सिद्ध करो. आपण प्रभूला विनंती करूया आज की देवा, तू प्रत्येक चांगल्या कामासाठी आम्हाला सिद्ध कर. आपण प्रभूला आज विनंती करूया की आमच्या इच्छेने नव्हे, तुझ्या इच्छेने जीवन जगण्यास तू आम्हाला तुझी कृपा पुरेल. प्रभूला आपण आज म्हणूया की देवा, आमची इच्छा नाही पण तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी. या अनुषंगाने आपलं जीवन या जगामध्ये वर्तणूक आमची ठेवण्यास तू प्रभू परमेश्वरा तुझं सामर्थ्य आम्हाला दे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जसे म्हटले की माझी इच्छा नको पण तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. माझ्या प्रियांनो, आम्ही देखील प्रभूला म्हणूया, देवा माझी इच्छा नाही पण देवा तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण हो. मी सर्वदा आनंदित असेल,
मी सर्वदा प्रार्थना करेल, निरंतर प्रार्थना करेल, मी सर्व स्थितीत उपकार स्तुती करेल, जसा तू पवित्र आहे तसा मी राहील आणि देवा प्रत्येक चांगल्या कामासाठी मी स्वतःला सिद्ध करेल. आणि माझ्या प्रियांनो, त्याचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याद्वारे आम्ही प्राप्त करून घेऊया. परमेश्वर देव ते आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये देव. स्वर्गाच्या राज्यामध्ये आमचा प्रवेश सुनिश्चित हो. आमचा विशेष प्रकारे आम्ही त्याच्या ख्रिस्ताच्या त्या कुटुंबाचे आम्ही घटक हो आणि सर्व काळ टिकणारे आम्ही राहो म्हणून परमेश्वर आमचं सहाय्य करू. या प्रियांनो, यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये असूया. आपल्या जिवंत देवाला आपण यावेळेस समर्पित होऊया. आपण प्रत्येक जण प्रभूजवळ यावेळेस नतमस्तक होऊ. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराया, तुझे आभार मानितो, तुझी स्तुती करीतो आहोत बापा. प्रभू, आम्ही या समय तुला विनंती करीतो पित्या की प्रभू, आज ही प्रार्थनेची वेळ आमच्या जीवनामध्ये तू दिलीस. प्रभू, आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने तू भरलंस, तुझं मार्गदर्शन तू आम्हाला दिलंस म्हणून आम्ही तुझी स्तुती करीतो. तुला विनंती करीतो बाप्पा की प्रभू, त्या परमेश्वरा तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास तू आमचं सहाय्य कर. तुझी इच्छा काय आहे हे आज तुझ्या वचनाच्या माध्यमातून आम्हाला समजलं आहे. प्रभू, आम्ही जाणून घेतलेलं आहे. काही वचनांच्या आधारे प्रभू तुझी इच्छा आमच्या जीवनाकरिता काय आहे प्रभू परमेश्वर आम्ही हे पाहिलेलं आहे. प्रभू राया, या तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास आमचं सहाय्य कर. प्रभू राया, आमचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत आणि प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे करण्याचे, तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचे, तुझ्या इच्छेप्रमाणे प्रभू परमेश्वर आपली वर्तणूक ठेवण्याचे जे आशीर्वाद आहे ते देखील आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दे. प्रभू, आज प्रत्येक विश्वासणाऱ्याला तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रभू, त्यांच्या तू सोबत हो. त्यांच्यावर प्रभू तुझी कृपादृष्टी असू दे, हीच या समय प्रभू आमची तुला विनंती आहे. प्रेम बापा, आम्ही या समय पिते आमच्या संपूर्ण मंडळीला तुझ्या हातामध्ये देत आहोत. संपूर्ण मंडळीचा प्रभू परमेश्वरा चालक मालक तू हो. प्रभू राया, तुझी दया कृपा प्रत्येक मंडळीवर तू ठेव बापा. प्रभू परमेश्वरा, प्रभू प्रत्येक लहान थोरांना आम्ही या समय तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू परमेश्वरा, प्रत्येक वाईट गोष्टींपासून त्यांचा तू सांभाळ कर. प्रभू, तुझं वरदस्त प्रत्येकाच्या जीवनावर असू दे. प्रभू परमेश्वरा, प्रत्येक रोगराईंपासून, आजारांपासून प्रत्येकाचा तू सांभाळ कर. प्रभू, त्या तुझ्या आरोग्याचं वरदस्त त्यांच्या जीवनावर ठेव. प्रभू, या समय तुला विनंती आहे बापा, तू प्रार्थना ऐकत आहे. आम्ही तुझी स्तुती करीत आहोत, तुझे आभार मानित आहोत पित्या. प्रभू परमेश्वरा, प्रभू प्रत्येक विश्वासणाऱ्याला आज या समय तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर घेऊन येत आहोत. प्रभू राया, तुझ्या इच्छेप्रमाणे वर्तण्यास, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास बापा प्रत्येक प्रभू तुझ्या लहान थोर विश्वासणाऱ्यांना प्रभू तुझी कृपा तू प्राप्त होऊ दे. आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू, आम्ही जेव्हा या जगामध्ये आहोत, आमच्या प्रत्येकाच्या जीवनाला प्रभू त्या परमेश्वरा एक कारण आहे. देअर इज अ रिझन फॉर आवर लाईफ, देअर इज अ पर्पज फॉर आवर लाईफ लॉर्ड. प्रभू, आम्हाला त्या परमेश्वरा आमच्या जीवनाचं कारण, उद्देश, योजना प्रभू समजून घेण्याचे प्रभू तुझी कृपा तू पुरी आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू बापा, आमच्या प्रभू परमेश्वरा प्रत्येक विश्वासणाऱ्याला आम्ही पुन्हा एक वार तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू, जे लोक दुःखी, कष्टी, आजारी आहेत अशांना आम्ही तुझ्या समोर सादर करीतो. प्रभू राया, प्रभू आम्ही तुला विनंती करीतो पित्या की त्यांना प्रभू परमेश्वरा तुझी कृपा तू प्राप्त होऊ दे. प्रभू पित्या, आज आम्ही या समय प्रभू तुझ्या जवळ असताना तुला प्रार्थना करीत आहोत पित्या की प्रभू परमेश्वरा, विशेष करून प्रभू पित्या ज्या ठिकाणी प्रभू अति पावसामुळे त्या परमेश्वरा नुकसान झालेलं आहे, जीवितहानी झालेली आहे, लोक त्या परमेश्वर अडचणींमध्ये सापडलेले आहे, अनेक गावं पाण्याखाली गेलेले आहेत. प्रभू, त्या ठिकाणाची परिस्थिती प्रभू तू नियंत्रणामध्ये घे. लोकांचं जीवन सुरक्षित ठेव बापा. आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो. प्रभू बापा, प्रभू परमेश्वरा, वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव देखील पित्या तू रोखला जावा प्रभू, अशी तू दया कर. आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू परमेश्वरा, लवकरात लवकर प्रभू परमेश्वरा ही परिस्थिती परिवर्तित होईल, बदलून जाईल, अशी तू दया कर प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू राया, आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत बापा की प्रभू प्रत्येक जीवाचं तू या दिवसांमध्ये संरक्षण कर. प्रभू राया, आम्ही या समय त्या परमेश्वरा प्रार्थना करीत आहोत पित्या की प्रभू अशा या भयावह परिस्थितीमध्ये आमचा विश्वास डळमळू देऊ नको. प्रभू, आम्हाला तुझ्यामध्ये तू स्थिर कर, खंबीर कर बापा. आणि प्रभू आध्यात्मिक जीवनामध्ये आमची तू या दिवसांमध्ये वाढ करून घे. आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू बापा, पुन्हा एक वार प्रभू आज या समयाकरिता आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानित आहोत. आमच्या जीवनाचा चालक मालक प्रभू तूच व्हावा, हीच तुला या समय विनंती आहे. प्रभू परमेश्वरा, पुन्हा एक वार प्रभू राया आजच्या या प्रार्थनेकरिता आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानित आहोत. डोंगरे अंटी प्रभू परमेश्वरा, त्यांच्या मुलीकरिता, त्यांच्या नातवाकरिता, जावयाकरिता आम्ही प्रार्थना करीतो. त्यांना प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य तू प्रदान कर पित्या, चांगली प्रतिकारशक्ती दे, प्रत्येक संक्रमण येशूच्या नावामध्ये दूर कर बापा. प्रभू, आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू बापा, प्रभू परमेश्वरा, प्रभू आम्ही या समय प्रजापती कुटुंबाकरिता प्रार्थना करीतो. त्यांना देखील तुझं आरोग्य तू प्रदान कर, त्यांच्या जीवनाचा तू सांभाळ करतो बापा. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. प्रभू परमेश्वरा, रावडे अंटींकरिता प्रार्थना करीतो पित्या, त्यांना देखील प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य तू प्रदान कर प्रभू. या समय प्रभू विशेष करून आमची तुला विनंती आहे पित्या. प्रभू परमेश्वरा, आम्ही या समय प्रभू तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत बापा. प्रत्येक त्या दुखण्याकऱ्या व्यक्तीला प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. त्यांच्या जीवाचं तू संरक्षण कर. प्रभू परमेश्वरा
पीटर झेवियर परमेश्वरा या आमच्या बंधूकरिता आम्ही प्रार्थना करीत आहोत. त्यांच्या कुटुंबाला प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य तू प्रदान कर. त्यांच्या तू सोबत होते परमेश्वरा. त्यांना तुझा आशीर्वाद दे. सुख शांती त्यांच्या घरामध्ये तू नांदू दे प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत प्रभू. आमचे मकासरे अंकल प्रभू परमेश्वरा, आंटी प्रभू परमेश्वरा, त्यांचे प्रभू लेकर प्रभू परमेश्वरा, निलेश दादा प्रभू, वहिनी प्रभू परमेश्वरा, त्यांचा प्रभू मनीष मुलगा प्रभू, यांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. त्या बंधूच्या तू सोबत उभी त्या त्यांच्या कुटुंबावर प्रभू तुझा तू आशीर्वाद सदैव ठेव. हीच आमची या समय तुला विनंती आहे. धन्यवाद देत आहोत. तुझ्या नावाला उंचवतो पित्या. प्रभू परमेश्वर, आम्ही या समय प्रभू तुला विनंती करीतो प्रभू की पित्या प्रभू परमेश्वरा, संबंध प्रभू प्रियजनांना प्रभू ज्यांना आज प्रार्थनेची गरज आहे त्यांना तुझ्या आशीर्वादाने भर प्रभू. पित्या आज या समय पित्या परमेश्वर आम्ही प्रार्थनेमध्ये आठवण करीत आहोत प्रभू कसाब कुटुंबियांची पित्या. प्रभू परमेश्वरा, मनीषा भालेराव ताई प्रभू त्या तुझ्याकडे आलेले आहेत. त्यांना प्रभू परमेश्वरा तुझी देवाज्ञा झाली प्रभू. त्या सर्व दुःखित कुटुंबियांना प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू परमेश्वरा, आम्ही तुला प्रार्थना करीतो पित्या की प्रभू त्या कुटुंबाचं प्रभू परमेश्वरा तू विशेष प्रकारे सांत्वन कर. त्यांच्या दुःखामध्ये प्रभू तू त्यांचा प्रभू त्या परमेश्वरा शांतीदाता हो. हीच आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू राया, पुन्हा एक वार प्रभू आम्ही आमच्या प्रत्येकाच्या जीवनाकरिता तुझी उपकार स्तुती करीत आहोत. आज तुझं वचन आम्हाला सांगत आहे बाप्पा की तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही वागावे, तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही करावे आणि तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही आपलं जीवन जगावे. आणि प्रभू परमेश्वर याचे आशीर्वाद आमच्याकरिता फार मोठे आहेत. आणि प्रभू परमेश्वरा त्याचं प्रतिफळ आमच्याकरिता मोठं आहे बाप्पा की प्रभू स्वर्गाच्या राज्यात आमचा प्रवेश सुनिश्चित आहे. प्रभू राया, प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या कुटुंबाचे आम्ही घटक होणार आहोत. ही आमच्याकरिता प्रभू परमेश्वर एक आशीर्वाद आहे. प्रभू परमेश्वर, आम्ही सर्व काळ टिकणारे होणार आहोत कारण प्रभू आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे जगणार आहोत. प्रभू राया, तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये प्रभू प्रथम असावी. आमची इच्छा नव्हे पण तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. हीच आमची या समय तुला विनंती आहे बाप्पा. आणि त्याद्वारे तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे होईल अशी तू कृपा कर. हीच या समय तुला विनंती आहे. मान महिमा गौरव आदर सन्मान केवळ तुला देत आहोत. धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो प्रभू. पुन्हा एक वार प्रभू आमचं जीवन तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करीत आहोत प्रभू. या आठवड्यामध्ये तू आमचा सांभाळ केलेला आहे प्रभू. पुढेही तू आमच्या सोबत हो. हीच आमची या समय तुला विनंती आहे. आजची प्रभू ही शुक्रवारची आमची भक्ती मनन चिंतन पित्या तू आमच्याकरिता आध्यात्मिक लाभाचं केलं म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आमचं जीवन सर्वस्व आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. आणि प्रभू ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रणय मागतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानिले जाव. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे. जसे आम्ही आपल्या ऋणे असून सोडिले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सो. आणि मास परीक्षेत आणू नकोस तर मास वाटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची प्रीती, कृपा व सहभागिता हे तुमच्या सर्व काळामध्ये त्याच्या विश्वासणाऱ्यांचं युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित असो. आमेन. देव परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो, त्याची स्तुती असो की आज पुन्हा एक वार देव परमेश्वराने आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित केलेला आहे. आणि आजची भक्ती देव परमेश्वराने आम्हाकरिता आध्यात्मिक लाभाची केली म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाची स्तुती असो. प्रियानो, आपण प्रभूच्या प्रार्थनेमध्ये असूया, वचनामध्ये राहूया आणि त्याच्या इच्छेप्रमाणे आपलं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करूया. येणाऱ्या रविवारी देखील आपण सकाळी 8:30 वाजता प्रभूच्या उपासनेमध्ये आपण सर्वजण सहभागी होऊया. आपलं समर्पण प्रभूला करूया. त्या अनुषंगाने आपण आपल्या आत्म्याची, आपल्या जीवनाची तयारी प्रभूच्या स्तवनाकरिता, त्याच्या उपासनेकरिता आपण करून घ्यावी ही देखील आपणा प्रत्येकास विनंती आहे. परमेश्वर आपणा प्रत्येकास आशीर्वाद देव. मे गॉड ब्लेस यू ऑल. धन्यवाद.